गुड मॉर्निंग स्टुडंट्स. कोविड-19मुळे आपलं कॉलेज अजूनही बंद होतं आणि आजपासून आपण आपले ऑनलाईन प्रॅक्टिकल्स घेणार आहोत. आपण लास्ट सीझनमध्ये किंवा पाठीमागच्या काही दिवसांमध्ये आपण थिअरी लेसन्स आपण सगळे स्टडी केलेले आहेत आणि आजपासून आपण आपले प्रॅक्टिकल्स पण ऑनलाईन पद्धतीने चालू करतो आहोत. तर आपला सब्जेक्ट तुम्हाला माहितीच आहे, बेसिक इलेक्ट्रॉनिक्स अँड इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आपण अभ्यासत आहोत आणि त्यातला पहिला एक्सपेरिमेंट आज आपण स्टडी करणार आहोत. तर एक्सपेरिमेंटचं एम आहे आयडेंटिफाय द व्हेरियस कंपोनंट्स फ्रॉम द गिवन इलेक्ट्रॉनिक सर्किट. तर बघा तुम्ही, इलेक्ट्रॉनिक सर्किटमध्ये आपल्याला वेगवेगळे कंपोनंट्स अभ्यासायला मिळाले, बरोबर आहे. युनिट नंबर 4 मध्ये, युनिट नंबर 5 मध्ये आपण वेगवेगळे इलेक्ट्रॉनिक कंपोनंट्स बघितले. तर त्याच्यामधले कोणते कंपोनंट्स कुठले आहेत, त्याच्या कुठल्या कॅटेगरीज आहेत, त्याचे क्लासिफिकेशन्स काय काय आहेत, हे थिअरॉटिकली आपण स्टडी केलेलं आहेच. ऑनलाईन लेक्चर जेव्हा आपलं चालू होतं त्यावेळेस आपण स्टडी केलेलं आहेच, पण ॲज वेल ॲज आपल्याला प्रॅक्टिकलमध्ये सुद्धा बघायचं आहे की एक तुम्हाला इलेक्ट्रॉनिक सर्किट दिलं जाईल, तर तुम्ही त्या सर्किटमधले कुठले कंपोनंट्स ॲक्टिव्ह आहेत, कुठले कंपोनंट पॅसिव्ह आहेत, किंवा वेगवेगळे कंपोनंटचं क्लासिफिकेशन तुम्हाला करता येते का, हे तुमचं फर्स्ट एक्सपेरिमेंट आहे. तर मग इलेक्ट्रॉनिक कंपोनंट म्हणजे तुम्हाला थिअरी स्टडी करत असताना मी समजावून सांगितलंच होतं की कंपोनंटचं क्लासिफिकेशन काय किंवा इलेक्ट्रॉनिक कंपोनंट म्हणजे काय. तर कुठलंही काम करत असताना किंवा फॉर एक्झाम्पल आता हे जे प्रॅक्टिकल आहे ते सिमिलर टू भाजी बनवणे. आपण जेव्हा एखादी भाजी बनवतो, उदाहरणार्थ बटाट्याची भाजी बनवतो, तर भाजी बनवताना आपण सर्वप्रथम काय करतो, तर वेगवेगळं साहित्य गोळा करतो. तर भाजी बनवण्यासाठी जसं साहित्य लागतं तसं इलेक्ट्रॉनिक सर्किट तयार करण्यासाठी कंपोनंट्स लागतात. तर इलेक्ट्रॉनिक्समध्ये साहित्य नसतं, तर इलेक्ट्रॉनिक्समध्ये काय असतात, कंपोनंट्स असतात. मग बघा तुम्ही, भाजी बनवत असताना आपण काय करतो, भाजी घेतो आणि वेगवेगळे मसाल्यांचे पदार्थ घेतो, दॅट इज 2 कॅटेगरीज, बरोबर आहे का. तर त्या भाजी बनवण्याच्या साहित्यांना 2 वेगवेगळ्या कॅटेगरीज आहेत. अगदी तसंच इलेक्ट्रॉनिक सर्किट सुद्धा डिझाईन करत असताना 2 वेगवेगळ्या कॅटेगरीज आहेत. जसं मसाल्याचे पदार्थ आणि साधे पदार्थ असे 2 पदार्थ लागतात, तसं इलेक्ट्रॉनिक सर्किट डिझाईन करत असताना सुद्धा आपल्याला वेगवेगळे प्रकारचे 2 कंपोनंट्स लागतात किंवा त्या कंपोनंट्सच्या 2 कॅटेगरीज होतात. तर त्यातली पहिली कॅटेगरी आहे इलेक्ट्रॉनिक कंपोनंट्स आर क्लासिफाइड इनटू 2 पार्ट्स. फर्स्ट इज अ ऍक्टिव्ह कंपोनंट, सेकंड इज अ पॅसिव्ह कंपोनंट. ऍक्टिव्ह कंपोनंट आणि पॅसिव्ह कंपोनंट असे 2 वेगवेगळ्या कॅटेगरीज इलेक्ट्रॉनिक कंपोनंट्सच्या पडतात. तर मग इलेक्ट्रॉनिक कंपोनंट्समध्ये ऍक्टिव्ह कंपोनंट कोणते आणि पॅसिव्ह कंपोनंट कोणते याचा स्टडी तुम्ही केलेलाच आहे किंवा तुम्हाला मी थिअरी पार्टमध्ये सिलेबसमध्ये हा पॉईंट मी शिकवलेलाच आहे. तरी पण आपण रिकॉल करूयात एकदा की बाबा, जे कंपोनंट सेमीकंडक्टर मटेरियल पासून बनवलेले असतात दॅट कंपोनंट्स आर ऍक्टिव्ह कंपोनंट्स, आणि जे कंपोनंट्स हे कंडक्टर आणि इन्सुलेटर ह्या मटेरियल पासून बनवलेले असतात दॅट कंपोनंट्स आर पॅसिव्ह कंपोनंट्स. जे कंपोनंट्स दोन्ही डायरेक्शननी करंट फ्लो करतात दॅट कंपोनंट्स आर पॅसिव्ह कंपोनंट्स, आणि जे कंपोनंट्स एकाच डिरेक्शननी करंट फ्लो करतात दॅट कंपोनंट्स आर ऍक्टिव्ह कंपोनंट्स. दीज आर द बेसिक डिफरन्स. आणखी एक डिफरन्स जर तुम्हाला सोप्या भाषेत सांगायचा झाला तर पॅसिव्ह कंपोनंट हे फक्त 3च आहेत. कुठले कुठले आहेत, रेजिस्टर, कॅपॅसिटर आणि इंडक्टर, आर, एल आणि सी, ते तर आपण बघणारच आहे. पण पॅसिव्ह कंपोनंट हे फक्त 3 आहेत आणि रिमेनिंग ऑल कंपोनंट्स आर ऍक्टिव्ह कंपोनंट्स. रिमेनिंग ऑल कंपोनंट्स आर ऍक्टिव्ह कंपोनंट्स. तर मग आपण बघूया की ऍक्टिव्ह कंपोनंट आणि पॅसिव्ह कंपोनंट कसे आपण आयडेंटिफाय करायचे. तर हे इलेक्ट्रॉनिक सर्किट आहे. ह्या इलेक्ट्रॉनिक सर्किटमध्ये वेगवेगळे कंपोनंट्स तुम्हाला दिसत आहेत. इथे कॅपॅसिटर आहेत, रेजिस्टर्स आहेत, खूप सारे कंपोनंट्स तुम्हाला दिसत आहेत. लक्षात येत आहे. ऍक्टिव्ह कंपोनंट्स काय असतात हे आपण आता बघूया. हा पीएन जंक्शन डायोड आहे. तुम्हाला माहिती आहे हे निगेटिव्ह टर्मिनल, हे पॉझिटिव्ह टर्मिनल. ज्यावेळेस हा पॉझिटिव्हला पॉझिटिव्ह जोडलं, निगेटिव्हला निगेटिव्ह जोडलं, त्याच्यातून करंट फ्लो व्हायला चालू होतो. पण तेच जर आपण रिव्हर्स जोडलं तर मग करंट फ्लो होणार का, नाही. पॅसिव्ह कंपोनंट मध्ये बघा, हा एक कॅपॅसिटर आहे, त्याला आपण बॅटरी जोडली तर फॉरवर्ड डिरेक्शननी पण करंट फ्लो होतो आहे आणि ह्याच्यामधून रिव्हर्स डिरेक्शननी पण करंट फ्लो होतो. आता बघितलं, कॅपॅसिटरचं टर्मिनल आहे आणि हे
हे क्लासिफिकेशन आहे. पॅसिव्ह कंपोनंटमध्ये रेजिस्टर, कॅपॅसिटर आणि इंडक्टर येतात आणि ऍक्टिव्ह कंपोनंट्समध्ये ट्यूब्स, रेजिस्टर्स अशा पद्धतीनं. तर हे ऍक्टिव्ह कंपोनंट आणि पॅसिव्ह कंपोनंटचं क्लासिफिकेशन तुम्हाला समजलेलं असेल असं आपण कन्सिडर करूया. ह्या बॅटरीमध्ये बघा तुम्ही एक पॅसिव्ह कंपोनंट आणि एक ऍक्टिव्ह कंपोनंट जोडलेला आहे. तर तो ज्यावेळेस फॉरवर्ड डिरेक्शनने जोडलेला आहे त्यावेळेस त्याच्यातून करंट फ्लो होत आहे. लक्षात आलं? हे जे किट आहे इथे लक्ष द्या. हे किटवरती खूप सारे इलेक्ट्रॉनिक कंपोनंट्स तुम्हाला दिसत आहेत. वेगवेगळे हे कॅपॅसिटर्स आहेत, हे कॅपॅसिटर आहे, हा IC आहे, इथे ट्यूब आहे, इथं बॅटरी आहे, इंडक्टर्स आहेत, नंतर मेमरी स्लॉट्स आहेत. असे वेगवेगळे कंपोनंट्स एकाच किटमध्ये तुम्हाला बघायला मिळतात. त्याबरोबरच ह्या किटमध्ये सुद्धा बघा तुम्हाला काही वेगवेगळे कंपोनंट दिसत आहेत. बरोबर आहे का? सो मेनी इलेक्ट्रॉनिक कंपोनंट्स आर माउंटेड ऑन अ सिंगल बोर्ड, दॅट इज द इलेक्ट्रॉनिक सर्किट. लक्षात येते का? पुन्हा हे तुम्ही सुद्धा तुम्हाला वेगवेगळे इलेक्ट्रॉनिक कंपोनंट्स दिसत आहेत. तर हे वेगवेगळे कंपोनंट, मग ह्या कंपोनंट्समध्ये किंवा ह्या वेगवेगळ्या सर्किट्स, ह्या सर्किटमधून तुम्हाला काय करायचं आहे तर आयडेंटिफाय करायचं की कोणते कंपोनंट ॲक्टिव्ह कंपोनंट आहेत आणि कोणते कंपोनंट पॅसिव्ह कंपोनंट आहेत. तर ॲक्टिव्ह कंपोनंट आणि पॅसिव्ह कंपोनंट कसे ओळखणार ह्या सर्किटमधले? तर मग त्यासाठी तुम्हाला एक लॉजिक आहे. काय लॉजिक आहे? तर सिम्पल लॉजिक आपण लावूया. तर बघा तुम्ही, हे तुम्हाला किट दिसतंय, इथे हा डिस्प्ले बोर्ड आहे. तर हे रेजिस्टर्स आहेत. काय आहेत? रेजिस्टर्स आहेत. हे वेगवेगळे रेजिस्टर्स आहेत. इथे द्या, हा एक रेजिस्टर आहे, हा एक रेजिस्टर आहे, हा एक रेजिस्टर आहे, हा एक रेजिस्टर आहे. असे वेगवेगळे रेजिस्टर आहेत. नंतर इथला एक रेजिस्टर आहे, हा सुद्धा एक व्हेरिएबल रेजिस्टर आहे, हा सुद्धा एक रेजिस्टर आहे. असे वेगवेगळे रेजिस्टर्स तुम्हाला दिसत आहेत. तर हे रेजिस्टर्स जेव्हा सर्किटमध्ये येतात तेव्हा तुम्ही लगेच सांगू शकता ना, दॅट इज ऑल्सो वन टाईप ऑफ व्हेरिएबल रेजिस्टर दॅट कॉल्ड ॲज अ पोटेन्शिओमीटर. लक्षात येत आहे का? नंतर रिओ ट्रिमर इज ऑल्सो वन टाईप ऑफ रजिस्टर. नंतर प्रिसेट दॅट इज ऑल्सो वन टाईप ऑफ रजिस्टर. असे वेगवेगळे रजिस्टर्स तुम्हाला इथे बघायला मिळतात. तर हे रजिस्टर्स सुद्धा पॅसिव्ह कंपोनंट आहेत. त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे इंडक्टर्स. मग कुठल्या प्रकारचे इंडक्टर्स आहेत बघा, इथं दिसते तुम्हाला, हा एक इंडक्टर आहे दिसतंय. नंतर हा एक इंडक्टरच आहे, हा सुद्धा इंडक्टर आहे. हा तुम्हाला छोट्या ट्रान्सफॉर्मरमध्ये म्हणजे चार्जरमध्ये वगैरे बघायला मिळेल. नंतर हा एक टाईपचा इंडक्टर आहे, हा एक टाईपचा इंडक्टर आहे, हा व्हेरिएबल इंडक्टर आहे. इथं व्हेरिएबल नॉब आहे असतो ह्याला, हा सुद्धा व्हेरिएबल इंडक्टर आहे, ॲडजस्टेबल म्हणतात त्याला. नंतर हा सुद्धा अशा पद्धतीचे सर्किट्स तुम्हाला जास्त पॉवर असलेल्या ठिकाणी इंडक्टर्स बघायला मिळतात. हे इंडक्टर तुम्ही बघितले असतील. हा इंडक्टर तर आपण फर्स्ट चॅप्टरमधून शिकत आहे, बरोबर आहे. आतमध्ये एक कोअर आहे आणि त्याच्यावरती कॉईल वाउंड केलेली आहे, बरोबर आहे का. इलेक्ट्रिकल सेक्शनमध्ये हा ट्रान्सफॉर्मर टाईप इंडक्टर आहे, हा इंडक्टर आहे, हा सुद्धा कॉईल वाउंड केलेली आहे. आतमध्ये एक कोअर आहे, नॉन कंडक्टिव्ह मटेरियलची कोअर बनवलेली आहे, बरोबर आहे का. दॅट इज RF कोअर इंडक्टर. असे वेगवेगळे इंडक्टर आहेत. आणि हे आहेत कॅपॅसिटर्स. हे काय आहेत? कॅपॅसिटर्स C, जे फॅरेडमध्ये मोजले जातात. हे वेगवेगळे कॅपॅसिटर्स आहेत, इथे तुम्हाला दिसत आहे. हा एक कॅपॅसिटर आहे, हा कॅपॅसिटर आहे, हा कॅपॅसिटर आहे. असे वेगवेगळे सर्व कॅपॅसिटर तुम्हाला स्टडीला म्हणजे तुम्हाला ओळखायला जमले पाहिजेत. तर मग बघा, ह्या सर्किटमध्ये तुम्ही आल्यानंतर ह्या सर्किटमध्ये जेव्हा तुम्ही येता तेव्हा तुम्हाला रेजिस्टर, कॅपॅसिटर आणि इंडक्टर हे 3 पॉईंट ओळखायला आले की रिमेनिंग ऑल काय आहेत रे? ॲक्टिव्ह कंपोनंट आहेत. बघा आता इथं ह्या कोपऱ्यात तुम्ही या, इथे कॅपॅसिटर दिसत आहेत, इंडक्टर दिसत आहेत, दॅट इज पॅसिव्ह कंपोनंट. पण इथे हा IC दिसतोय, दॅट इज ॲक्टिव्ह कंपोनंट. इथे काय आहे? इथे कॅपॅसिटर आहे, दॅट इज पॅसिव्ह कंपोनंट. पण इथे IC आहे, दॅट इज ॲक्टिव्ह कंपोनंट. लक्षात येतं? तर असे वेगवेगळे कंपोनंट्स तुम्हाला आयडेंटिफाय करायचे आहेत. तर आपण ह्या सर्किटमध्ये थोडंसं बघूयात. लक्षात येतंय? ह्या सर्किटमध्ये हा काय आहे? कॅपॅसिटर आहे, दॅट इज पॅसिव्ह कंपोनंट. हा काय आहे? रेजिस्टर आहे, दॅट इज पॅसिव्ह कंपोनंट. हा रेजिस्टर आहे, पॅसिव्ह कंपोनंट. पण बघा, हा ट्रान्झिस्टर आहे. हा काय आहे? ट्रान्झिस्टर आहे. 3 टर्मिनलचा ट्रान्झिस्टर आहे. ट्रान्झिस्टर पॅसिव्ह आहे का? नाही. ट्रान्झिस्टर हा ॲक्टिव्ह इलेमेंट आहे.
लक्षात येते का? दॅट इज ॲक्टिव्ह कॉम्पोनंट. हा काय आहे इथे दिसते बघा, पॅसिव्ह ट्रान्झिस्टर, दॅट इज ॲक्टिव्ह कॉम्पोनंट. तर अशा पद्धतीनं तुम्ही ॲक्टिव्ह कॉम्पोनंट्स आणि पॅसिव्ह कॉम्पोनंट्स वेगवेगळ्या सर्किटमधून कसे आयडेंटिफाय करायचे ते आज तुम्ही शिकलेला आहात. लक्षात येते? जे काय तुम्हाला प्रॉब्लेम्स असतील ते तुम्ही मला मेसेज करून कळवू शकता. थँक्यू.